नमस्कार. चला आज एक अशी गोष्ट ऐकूया जी फक्त अंगावर काटा आणणारी नाही, तर एका दंतकथेच्या आत दडलेलं एक वेगळंच रहस्य आपल्यासमोर उलगडून ठेवते. ही कहाणी आहे विठ्ठल पाटील नावाच्या एका एसटी ड्रायव्हरची, ज्याने एका आत्म्याला घाबरण्याऐवजी तिची गोष्ट समजून घेण्याचं धाडस केलं आणि त्यामुळे एका जुन्या कोड्याला वाचा फुटली. कथेची सुरुवातच होते विठ्ठल पाटील यांच्या या एका वाक्याने, जे या भागाचा वातावरण आणि लोकांच्या मनात रुजलेल्या कथांबद्दल खूप काही सांगून जातं. अहो, गेली 30 वर्ष साताऱ्याच्या ओबडधोबड रस्त्यांवर बस चालवणाऱ्या विठ्ठलभाऊंनी काय नाही पाहिलं? अपघात, दरोडे, सगळं काही. पण त्या एका रात्री जे घडलं ना, ते त्यांच्या कल्पनेच्या खूप पलीकडचं होतं. तर या सगळ्या कथेच्या केंद्रस्थानी आहे साताऱ्याजवळ कृष्णा नदीवरचा एक जुना, अरुंद असा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल. सरकारी नकाशावर त्याचं काहीही नाव नव्हतं, पण सगळे ड्रायव्हर त्याला एकाच नावानं ओळखायचे, शेवटचा पूल. दिवसासुद्धा अंगावर काटा आणणारा हा पूल रात्रीच्या वेळी एका भयंकर दंतकथेचं घर बनायचा. त्या पुलाशी एक अशी भयानक दंतकथा जोडलेली होती की रात्रीच्या वेळी तिथून जाणाऱ्या ड्रायव्हरसमोर एक विचित्र संकट उभं राहायचं. असं म्हणायचे की तिथे एकटी स्त्री दिसायची. आता तिला बसमध्ये घेतलं तर पूल संपताच ती नाही शिवायची, आणि समजा नाही घेतलं तर ती बसचा पाठलाग करायची जोपर्यंत बसचा अपघात होत नाही. म्हणजे बघा, एक असा सापळा जिथून सुटकाच नव्हती. दिवाळीनंतरची एक रात्र होती. हवेत असा हलकासा गारवा होता. विठ्ठलभाऊ आपली शेवटची बस घेऊन निघाले होते आणि पुलाजवळ पोहोचत असतानाच त्यांना रस्त्याच्या कडेला एक लाल साडीतली बाई दिसली. कंडक्टर सचिन तर पुरता घाबरला, पण एका एकट्या स्त्रीला असं रात्री अपरात्री सोडून जाणं विठ्ठलभाऊंच्या जीवावर आलं. त्यांनी बस थांबवली. ती बाई एकही शब्द बोलली नाही, थेट शेवटच्या सीटवर जाऊन बसली. बस जशी पुलावरून पुढे सरकू लागली तशी आत एक गूढ शांतता पसरली, आणि पूल संपताच ती स्त्री गायब झाली. बसमध्ये एकच गोंधळ उडाला, पण कथा इथेच संपली नाही. डेपोमध्ये बस रिकामी झाल्यावर त्याच सीटवर एक चांदीची तोरडी सापडली. विचार करा, एका अभौतिक घटनेचा एक भौतिक पुरावा. आता खरा प्रश्न निर्माण झाला होता. ही तोरडी म्हणजे फक्त एका भूताची मनहूस वस्तू होती की त्यामागे आणखी काहीतरी गूढ दडलेलं होतं? विठ्ठलभाऊंसमोर 2 पर्याय होते. एकतर ती तोरडी फेकून द्यायची आणि ती रात्र एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जायची, किंवा या रहस्याच्या मुळाशी जायचं. त्यांनी दुसरा, जास्त अवघड मार्ग निवडला. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी विठ्ठलभाऊ थेट साताऱ्यातल्या सगळ्यात जुन्या सोनाराकडे, सेठ आप्पासाहेब सोनार यांच्याकडे गेले. त्यांना कुठेतरी खात्री होती की 100 वर्षांहून जुन्या या दुकानात या जुन्या दागिन्याचं रहस्य नक्कीच उलगडेल, आणि झालंही अगदी तसंच. सेठ आप्पासाहेबांनी ती तोरडी पाहताच ओळखली. अहो, ती काही साधीसुधी नव्हती. ती होती चंपाची, जी साधारण 200 वर्षांपूर्वी ह्या भागात राहत होती. आणि ती प्रेयसी होती सूरजभानची, जो श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करायचा. या 2 ऐतिहासिक नावांनी कथेला एक नवीन, अनपेक्षित वळण मिळालं. त्या तोरडीमागे एक दुःखद कहाणी दडली होती. सूरजभानने चंपासाठी खास बनवलेली ती तोरडी, एका गद्दारामुळे झालेला विश्वासघात, पुलाजवळच्या शिवमंदिरात झालेला हल्ला, आणि शेवटी अपमान टाळण्यासाठी चंपाने पुलावरून मारलेली उडी. तिचं शरीर कधीच सापडलं नाही, पण तिची कहाणी मात्र त्या पुलावरच अडकून राहिली. आणि इथे कथेचा सर्वात महत्त्वाचा धागा सापडला. सेठ आप्पासाहेब म्हणाले की चंपाचा आत्मा कोणाला त्रास देण्यासाठी नाही, तर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे येतो. तिला तो पूल पार करून त्या शिवमंदिरात जायचंय, जिथे तिचा सूरजभान तिच्यापासून कायमचा दूर गेला होता. पण ती कधीच पोहोचू शकत नव्हती. हे सत्य कळल्यावर विठ्ठलभाऊंच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळाली आणि तिची जागा एका विचित्र धैर्याने घेतली. त्यांना तीव्रतेने जाणवलं की चंपाला मदतीची गरज आहे. त्याच रात्री पुन्हा ड्युटीवर असताना त्यांनी ठरवलं, आज ते फक्त बस चालवणार नाहीत, तर या 200 वर्षांपासून चाललेल्या प्रवासाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार. विठ्ठलभाऊंनी जे केलं त्याला धाडसच म्हणावं लागेल. त्यांनी बस नेमकी पुलाच्या मधोमध थांबवली. प्रवासी घाबरले, पण विठ्ठल त्यांच्या भीतीकडे दुर्लक्ष करून हातात ती तोरडी घेऊन थेट शेवटच्या सीट जवळ गेले, जिथे चंपाचा आत्मा बसला होता. 2 जगांना जोडणाऱ्या त्या पुलावर एक जिवंत माणूस एका आत्म्याशी संवाद साधायला तयार होता. आणि मग विठ्ठलभाऊंनी असे काही शब्द उच्चारले ज्याने सगळं काही बदलून गेलं. त्यांनी चंपाच्या आत्म्याला घाबरवलं नाही, तर तिच्या स्वाभिमानाला साथ घातली. त्यांनी तिला आठवण करून दिली की ती एका बंडखोराची प्रेयसी होती. ती अशी हार मानू शकत नाही. हे शब्द त्या आत्म्यासाठी जणू एक संजीवनी ठरले. विठ्ठलभाऊंच्या शब्दांनी आणि तोरडीच्या स्पर्शाने जणू चमत्कारच घडला. चंपाने पहिल्यांदाच पदराडचा आपला चेहरा दाखवला. तो चेहरा अत्यंत सुंदर होता.
पण तिच्या डोळ्यात 200 वर्षांची प्रतीक्षा, 200 वर्षांचं दुःख स्पष्ट दिसत होतं. त्या क्षणी ती एक भूत नव्हती, तर एक दुःखी प्रेयसी होती. पण मुक्तीचा मार्ग इतका सोपा नव्हता. चंपाने विठ्ठलभाऊंकडे एक विचित्र आणि तितकीच भीतीदायक मागणी केली. तिला फक्त मंदिरात पोचायचं नव्हतं, तर तिचा शेवटचा प्रवास एका विशिष्ट पद्धतीने पूर्ण करायचा होता. ही होती तिची मागणी. फक्त विठ्ठलभाऊ नाही, तर ती बस आणि बसमधले सगळे प्रवासी तिच्या या शेवटच्या प्रवासात सहभागी होणार होते. ते सगळे तिची अपूर्ण बारात म्हणजे तिची अपूर्ण वरात बनणार होते. एका क्षणात सगळे प्रवासी एका अलौकिक विधीचा भाग बनले होते. मग सुरू झाला तो अविश्वसनीय प्रवास. चंपाच्या आत्म्याच्या इशाऱ्यानुसार विठ्ठलभाऊंनी बस मुख्य रस्त्यावरून उतरवून एका अशा वाटेवर नेली जी कोणत्याच नकाशावर नव्हती. त्या रात्री बसचा खरा चालक विठ्ठल नव्हता, तर चंपाचा आत्मा होता, जो आपल्या अपुऱ्या वरातीला तिच्या मुक्कामापर्यंत घेऊन जात होता. तासाभराच्या त्या भयाण प्रवासानंतर ते अखेर त्या प्राचीन पडक्या शिवमंदिराजवळ पोहोचले, जिथे 200 वर्षांपूर्वी एक प्रेमकथा रक्तात न्हाऊन निघाली होती. आज त्याच ठिकाणी त्या कथेला पूर्णविराम मिळणार होता. चंपा मंदिरात प्रवेश करते आणि आतून एका गाण्याचा आवाज येऊ लागतो. आधी एका पुरुषाचा आणि मग एका स्त्रीचा. ते द्वंद्वगीत नव्हतं, ती होती 2 तुटलेल्या आत्म्यांची 200 वर्षांची अपूर्ण कथा, जी आज पूर्ण होत होती. पहाटेच्या पहिल्या किरणासोबत चंपा आणि सूरजभान हातात हात घालून मंदिराबाहेर आले आणि आकाशात विलीन झाले. त्या एका घटनेने फक्त 2 आत्म्यांनाच मुक्ती दिली नाही, तर त्या शेवटच्या पुलाची संपूर्ण दंतकथाच कायमची बदलून टाकली. भीतीची जागा आता एका अजरामर प्रेमकथेने घेतली होती. जिथे आधी एक भयानक आत्मा दिसायचा, तिथे आता लोक सांगतात की अमावस्येच्या रात्री 2 प्रियकरांच्या पुनर्मिलनाचं गीत ऐकू येतं. आणि शेवटी विठ्ठलभाऊंच्या या विचारासोबतच थांबूया. या प्रवासाने त्यांना शिकवलं की काही कथा कधीच संपत नाहीत. त्या फक्त आपलं रूप बदलतात. एका ड्रायव्हरने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि सहानुभूतीमुळे, एका भूताची गोष्ट, एका शापित पुलाची कहाणी, एका अंतरहीन प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात ठरली.